सर्वांना माझा नमस्कार. मी मृणाल मंगेश कामतेकर, कोकणी मृणाल कामतेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. चला तर मग आज बघूया कोकणात बनवले जाणारे पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक. आता आपण घेतला आहे ओलं खोबरं आणि गूळ. गूळ किसलेला आहे, खोबरं पण किसून घेतलेलं आहे आणि ते एकजीव होईपर्यंत मंद आचेवरती आपण फिरवून घेऊया. गॅसचा फ्लेम हा स्लोच आहे आणि हे सारण तयार होईपर्यंत गॅसचा फ्लेम हा स्लोच आपला राहणार आहे. तर अशा प्रकारे हे सारण आपण तयार केलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ती वेलची पावडर. तर अशा प्रकारे आपण वेलची पावडरही या सारणामध्ये टाकलेली आहे आणि आता ती एकजीव होईपर्यंत ह्या सारणामध्ये मिक्स करायची आहे. तर अशा पद्धतीने तयार झालं आहे आपलं मोदकाचं सारण. आता करूया आपण मोदकाच्या पिठाची तयारी. तर आपण पाण्याला आधी उकळी काढायला ठेवणार आहोत. पाण्याला चांगली उकळी आली की तांदळाच्या पिठामध्ये हे पाणी थोडं थोडं करून घेऊन भिजवायचं आहे. मग पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पीठ मळून झाल्यावर त्याचा आपण छोटे छोटे गोळे करून मग मोदकाचं सारण कसं भरून मोदक कसा बनवायचा हे बघूया. अशा प्रकारे
तयार आहे आपलं मोदकाचं पीठ. आता आपण घेऊया गोळ्याची करायची वाटी आणि आता ह्या वाटीमध्ये भरूया आपण मोदकाचं बनवलेलं गूळ, ओलं खोबरं आणि वेलचीचं सारण. तर पहा फ्रेंड्स, कशा प्रकारे ही वाटी आपण बनवून तयार करतो आहोत. आता भरूया आपण त्याच्यामध्ये सारण. सारण आत्ताच तयार केलेलं असल्यामुळे ते जरा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून त्याचा फ्लेवर सर्व बाजूने सारखाच लागेल. आणि आता अशा प्रकारे छोट्या छोट्या मोदकाच्या पाकळ्या आपण करून घेऊया. आणि सावकाश अगदी हलक्या हाताने तो मोदक आपण व्यवस्थित वळून घेऊया. तर पहा फ्रेंड्स, कशा प्रकारे मोदक आपण बनवतो आहोत ते. अशा प्रकारे उकडीचे मोदक खूप छान बनतात. तर नवीन असं काहीतरी म्हणून ह्या मोदकांवरती आपण केशर टाकणार आहोत, म्हणजे केशर मोदक बनवणार आहोत. तर अशा प्रकारे हे मोदक बनवले जातात. तर अशा प्रकारे तयार आहे आपला मोदक. परत एकदा बघूया कशा प्रकारे बनवले जातात ते. तर पहा फ्रेंड्स, कशा प्रकारे मोदक बनवला जातो ते. अशा प्रकारे छोट्या छोट्या अशा पाकळ्या मोदकाला केल्या जातात.
तर अशा प्रकारे तयार आहे आपला मोदक. मोदक अगदी हलक्या हातांनी बनवायला लागतात. मोदक करणं जेवढं कठीण आहे तेवढंच त्याची मेहनतसुद्धा खूप असते. आधी चांगल्या अशा मस्त अशा पाकळ्या आपल्याला मोदकाला करता येणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्याशिवाय म्हणजेच त्या पाकळ्यांशिवाय त्या मोदकाला सर येत नाही. जेवढ्या जास्त पाकळ्या आपण मोदकाला करतो तेवढाच तो मोदक आकर्षक दिसतो. आजकाल मोदकांचा साचाही मिळतो, पण जी मजा आपण हाताने मोदक बनवण्यात आहे ती त्या साच्याच्या मोदकामध्ये कधीच येऊ शकत नाही. पाहायला किती सुंदर असे हे मोदक आपले तयार आहेत. पहा फ्रेंड्स. चला तर मग आता मोदक आपले उकडायला ठेवूया. प्रथम तर आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये मोदक बनवतो. तर इडलीच्या भांड्यामध्ये मोदक बनवताना जी प्लेट असते ती एकदम शेवटचीही नाही आणि एकदम वरचीही नाही. जी मध्यभागी आपण प्लेट ठेवतो ती प्लेट आम्ही घेतो. ह्या प्लेटला चांगल्या प्रकारे तेल चोळलं जातं आणि इडलीच्या भांड्यामध्ये जवळजवळ मोठा एक तांब्या पाणी ओतून ते उकळलं जातं. तर अशा प्रकारे ही प्लेट आपण तेल लावून तयार केली आणि ती इडलीच्या भांड्यामध्ये ठेवली. आणि आता या भांड्यात आपण ठेवणार आहोत ते मोदक.
तर अशा प्रकारे हे मोदक सर्व आपण उकडण्यासाठी ठेवत आहोत. आणि आता त्यावर आपण टाकणार आहोत ते केशर. केशर आणि दूध मी रात्रभर भिजवून ठेवलं होतं आणि आता त्याचा खूप छान असा कलर आलेला आहे. आता केशर आपण थोडं थोडं मोदकावर सोडणार आहोत. हे केशराचे मोदक दिसायला जेवढे छान लागतात, तेवढाच केशराचा फ्लेवर मोदकामध्ये उतरल्यावर चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. आता आपण लावूया मोदकावरती एक एक केशर. हे मोदक तयार झाले की खायला याची टेस्ट खूपच सुंदर असते. अशा प्रकारे सर्व मोदकांवर आपण केशर लावून घेणार आहोत. मोदक उकडवण्यासाठी काही जण चाळणीचा वापर करतात, पण आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुटेबल असे होतात मोदक, त्याच्यामुळे आम्ही जास्त करून इडलीच्या भांड्यामध्येच मोदक उकडवतो. प्रत्येक महिलेला सुटेबल अशी वाटणारी गोष्ट प्रत्येक महिला म्हणजेच गृहिणी करत असते. मोदक जरी चाळणीच्या भांड्यात उकडवले किंवा इडलीच्या भांड्यात जरी उकडवले तरीसुद्धा ते खूप छानच बनतात. तर अशा प्रकारे एक एक करून आपण सर्व मोदकांवरती केशर लावलेलं आहे. मोदकाच्या पाकळ्या अप्रतिम आणि जास्त असल्यामुळे भरगच्च असा हा दिसणारा मोदक आणि दिसायला सुद्धा अगदी आकर्षित वाटतो. जास्त करून आपल्या घरामध्ये मोदक हे संकष्टीच्या दिवशी बनवले जातात. दिसायला खूप छान असे हे मोदक आणि तयार झाल्यावर तर एकदमच मस्त.
घरातील सर्वांनाच, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मोदक हे खूपच आवडतात. घरातील सर्व माणसांसाठी अगदी आवडीची अशी ही मोदकाची रेसिपी तुम्ही सुद्धा घरात एकदा तरी नक्की केशर मोदक ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा हे केशर मोदक खूप आवडतील. पहा फ्रेंड्स, किती सुरेख असे आपले मोदक बनवून तयार आहेत ते. आता फुल गॅसवरती 15 मिनिटांसाठी हे मोदक आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत. आणि अशा प्रकारे इडलीच्या भांड्याचं झाकण आपण लावून घेतलं आहे. आणि आता 15 मिनिटानंतर आपले मोदक खाण्यासाठी तयार. गॅस बंद केला आणि उकडीचे मोदक आपले तयार आहेत. अशा प्रकारे हे तयार झालेले मोदक आपण आता काढून घेऊया. मोदक खूप गरम असल्यामुळे गार पाण्याचा हात बुडवून एक एक मोदक काढलेला आहे. आणि परत एकदा तांब्याभर पाणी ओतूया आणि इडलीच्या भांड्याला तेल चांगलं चोळून घेऊन परत एकदा दुसरे बनवलेले मोदक उकडण्यासाठी आपण ठेवूया. परत आपण तीच प्रोसिजर करणार आहोत. केशर दूध आणि एक एक केशर मोदकावरती लावणार आहोत.
स्पेशल मुलांसाठी बनवलेले हे मोदक मुलांना खूपच आवडतात, त्याच्यामुळे मुलंसुद्धा खुश होतील. आणि केशर मोदक तर खूपच आवडीने आमची मुलं खातात, कारण ते दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह असतात आणि स्वादसुद्धा त्या मोदकांचा खूप सुंदर असा असतो, कारण त्याच्यामध्ये केशराचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे उतरलेला असतो. तर अशा प्रकारे आपण मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत. परत एकदा फुल फ्लेमवरती आपण इडलीचं भांड्याचं झाकण लावून हे मोदक उकडवण्यासाठी 15 मिनिटासाठी ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपले हे सुद्धा मोदक तयार आहेत. अशा प्रकारे हे सुद्धा मोदक आपण काढून घेऊया. तर खूप छान असे आपले उकडीचे मोदक तयार आहेत. एकदम मस्त असा कलर आणि मऊ मऊ असे हे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बघितल्यावरच असं वाटतं की खाऊया. अशा प्रकारे आपली मोदकाची रेसिपी खूप छान अशी झाली. खूप मस्त असा मोदक आपल्यापुढे उकडीचा तयार आहे. पहा फ्रेंड्स, खाण्यासाठी तयार आपली मोदकाची रेसिपी. अशाच प्रकारे सर्व मोदक आपले तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची कमेंट मात्र कमेंट बॉक्समध्ये द्यायला मला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय सद्गुरू.